ओके, आज आपला नेक्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.5 यातला क्वेश्चन नंबर 5 पाहायचा आहे. ऑलरेडी 4 क्वेश्चन आपले आले, डेली आपण 2च क्वेश्चन घेतले, बरोबर आहे. 2च घेतले पण समजून घेतलेले. आता आपला हे इंटरनेट करायचं आहे कारण की आपला एक वर्ड प्रॉब्लेम फायनल एक्झामला येतो. मग काय क्वेश्चन आहे नीट रीड करा. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए बी, म्हणजे 2 टाइपचे बॉक्स आहे, बॉक्स ए आणि बॉक्स बी, आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक having capacity of 10 tons. Then 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in a truck. It weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accumulate 40 boxes of type B so that it will fully loaded. Find the weight of each type of. प्रॉब्लेम काय आहे, एक ट्रक आहे, ट्रक मध्ये आपल्याकडे 2 टाइपचे बॉक्स आहे, बॉक्स ए आणि बॉक्स बी. एचं काहीतरी वेट आहे, बीचं काहीतरी वेट आहे. काय करतात त्या ट्रकची कॅपॅसिटी 10 टनची, म्हणजे किती बॉक्स आपण भरू शकतो, ज्यांचं वेट 10 टन होईल तेवढे बॉक्स आपण भरू शकतो. पण वेट घेताना नीट माझ्या गॅदरिंग पहा. पहिल्यांदा काय केलं, ट्रक मध्ये ए टाइपचे किती बॉक्सेस टाकले, 150, आणि बी टाइपचे 100. तेव्हा जाऊन टोटल वेट किती झालं, 10 टन. म्हणजे क्लिअर कट दिसताना कळतंय की बॉक्सेसचं वजन टन मध्ये नसणार आहे, बॉक्सेस जास्त घ्यायला राहिले, बरोबर आहे. मग टन पेक्षा आपण जे नॉर्मल युनिट घेतो वेट ते कोणतं आहे, केजी. मग आता आपला या सगळ्याचं कन्व्हर्जन केजी मध्ये घ्यावं लागणार आहे, आन्सर केजी मध्ये घ्यावं लागणार आहे. ओके, मग आता आपण 2 वेट मानून घेऊ. सोल्युशन लेट. आता टाइप ए चं वेट घ्यायचं आता. लेट द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए इज x केजी. किती घेतलं आपण बॉक्स एचं वेट, x केजी. केजी मध्ये काय घेतलं, किलोग्राम मध्ये काय घेतलं, जे नंबर ऑफ बॉक्सेस जास्त आहे, टन हे युनिट चालणार नाही म्हणून. अँड द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप बी इज y किलो. अडचण. आता मग प्रश्न आला, मला 10 टनचं कन्व्हर्जन किलोग्रॅम्स मध्ये करायचंय. मग आता वी नो दॅट वन टन इज इक्वल टू डॅश केजी. किती, 1000 केजी. किती केजी, म्हणजे 1000 किलोग्राम इज इक्वल टू 1 टन. देअरफॉर 10 टन इज इक्वल टू किती केजी होतील, 10,000 नाही 10,000. 10,000 केजी. बरोबर आहे, अरे बरोबर आहे. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटते, इथपर्यंत काय अर्थ वाटते का. ओके, आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, एक एक कंडिशन घ्यायची आपल्याला, त्यावर नाही क्वेश्चन बनवायचं आहे. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. पहिली कंडिशन काय, बॉक्स हे किती घ्यायचे, मग 150 बॉक्स त्याचं वजन किती होऊन जाईल, 150x ना. एका बॉक्स त्याचं वजन किती आहे, 1. मग 150चं किती होईल, 150 इंटू x प्लस 100 बॉक्सेस ऑफ बी ना. बीचं वेट किती आहे, आणि टोटल कॅपॅसिटी ट्रकची किती झाली, हे सगळं केजी मध्ये आहे. काय करता येईल रे आपल्याला,
इथे 0 आहे, 0 तर कॉमन काढून कॅन्सल करता येईल. इथं 15 आणि 10 उरणार आहे, दोघांना फक्त 5 डिव्हिजन जाते. मग डिवायडिंग बाय 50 टू इच टर्म, प्रत्येक टर्मला 15 डिवाइड करा. म्हणजे हा आहे 150 एक्स, याला 15 डिवाइड करा प्लस अपॉन, प्रत्येकाला 15 डिवाइड केलं तर काय होईल, 0 ला 0 कॅन्सल. नंतर 5 1 ज 5, 5 3 ज 5 1 ज 5, 5 2 बरोबर आहे. म्हणजे ओके, मला पहिलं इक्वेशन काय भेटलं, therefore 3x plus 2y is equals to किती, 200. इक्वेशन नंबर 1. अडचण, ओके. अँड दुसरं इक्वेशन, आता दुसऱ्यामध्ये काय होतं, बॉक्स हे किती फिल केले, 260 एक्स प्लस अजून किती बॉक्स बी चे अकोमोडेट करू शकतोय तो 40, बी चा वेट आहे वाय आणि इज इक्वल टू टोटल फुलफिल होणार म्हणजे काय, 10 टन. ट्रकची कॅपॅसिटी 10 टनची ना, बट 10 टन इज इक्वल टू हाऊ मेनी केजी, 10,000. अडचण, आधाला किती डिव्हिजन जाईल, 20. ओके, डिवाइडिंग बाय 20. म्हणजे इथं होईल 260 इथे क्लिअरली 0 ला 0 कॅन्सल, 2 1 ज 2, ओके. भेटले का दोन इक्वेशन, अरे भेटले. मग आता क्रॅमर्स रूल तुम्ही सॉल्व्ह करायचे. तुम्ही दोन्ही इक्वेशन क्रॅमर्सने सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला दोन्ही इक्वेशन अल्जेब्रिकने सॉल्व्ह करून देणार. ओके, मग दोन्ही इक्वेशन क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करा.
दोन्ही इक्वेशन क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचे. दोन्ही इक्वेशन क्रॅमर्सने सॉल्व्ह करा. क्रॅमर्स रूलने 500 आलेला आहे, त्यामुळे 500 वरती 200 आलेला आहे. थोड्याशा व्हॅल्यूज मोठ्या होतील, पण काय नाही तरी सुद्धा क्रॅमर्स रूलची प्रॅक्टिस होण्यासाठी मोठ्या व्हॅल्यू फायदेशीर ठरतील. क्रॅमर्स रूलचा आन्सर तुम्हाला नोटबुक मध्ये असणार आहे आणि अल्जेब्रिकचा आन्सर मी तुम्हाला देणार आहे. हे मिळेल लेक्चर मध्ये असणार आहे. एक्झामला तुम्ही अल्जेब्रिकने सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. मी तुम्हाला अल्जेब्रिकने सॉल्व्ह करा एक्झामला. पण सध्या आपला क्रॅमर्स रूल एक्झामला दुसरा एक्झाम्पल देणार आहे ना, त्याची प्रॅक्टिस होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ओके, वाळांना सोडवलं क्रॅमर्स रूलने. आता मी अल्जेब्रिक सॉल्व्ह करून दाखवतो. तुमचा क्रॅमरचा आला आन्सर आणि माझा अल्जेब्रिकचा आन्सर सेम आहे का चेक करा. नाव इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 विजिट. दोन्हीमध्ये वायचा कोएफिशियंट सारखा आहे. इक्वेशन 2 मधनं इक्वेशन 1 मायनस करायचं आहे. इक्वेशन 2 आहे 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. दोघांची सबट्रॅक्शन घ्यायची म्हणजे सेकंड इक्वेशनचे साईन चेंज करायचे. मग सगळे साईन प्लस आहे ते सेकंड इक्वेशन सगळे साईन मायनस होतील. हा मायनस झाला, हा मायनस झाला, हा पण मायनस झाला. मग त्यानंतर पुढे
जो 2 आहे हा पहिला इथे प्लस होता, दुसऱ्यामध्ये मायनस झालाय, कॅन्सल होईल. इथे 13x मायनस 3x इथे आला 10x इज इक्वल टू इकडे पुढे आला 300. बरोबर आहे. ओके, तर हा जो 10 इकडे आहे हा इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड, अँड देअरफॉर x इज इक्वल टू येतोय 300/10. 0 ला 0 कॅन्सल, अपॉन ला 1 आपण लिहित नाही, देअरफॉर x ची व्हॅल्यू आली 30. आता ही व्हॅल्यू मी पुट करतो, साईडला घेतो इथे, पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1. देअरफॉर 3 into 30 plus 2y is equal to 200. हा झाला 90 plus 2y. ओके, आता हा 90 इकडे प्लस, इकडे आला तर मायनस होईल. आणि हा 2y इकडे डिवाइडला गेला तर 2y मधला y, सॉरी, y इज इक्वल टू देअरफॉर y इज इक्वल टू 55. क्रॅमर्स रूलने पण हे आन्सर आला असतं. ओके, आता मग शेवटी पूर्ण आन्सर लिहायचं तुम्हाला. इथे जे आन्सर तुम्ही तयार केलं होतं हे आन्सर आहे, फक्त इथे लेट कट करून टाकायचा, x ची व्हॅल्यू टाकायची आणि y ची व्हॅल्यू टाकायची, म्हणजे फायनल आन्सर काय येईल. देअरफॉर द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप A is 30 kg and that of the weight of box of type B is 55 kg. हे होतं बाळांनो पूर्ण आन्सर. आता तुम्ही क्रॅमरशी सोडवलेलं आहे, तिथं मी अल्जेब्रिकने सॉल्व्ह केलं. अल्जेब्रिक मध्ये क्रॅमरपेक्षा छोटी पा, बरोबर आहे, पण क्रॅमरची प्रॅक्टिस व्हावी याकरता मी तुम्हाला क्रॅमरशी सॉल्व्ह करायला लावतो. आन्सर समजलं प्रत्येकाला? अरे आन्सर समजलं? काय डाऊट आहे आन्सर मध्ये? काय डाऊट आहे? सिंपल एक्झाम्पल होतं, इक्वेशन बनवणे खूप महत्वाचं आहे फक्त. समजतंय? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट आणि चॅप्टरचा लास्ट एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6. हा पण भरपूर मोठा आहे, क्वेश्चन लिहायचा आहे पटकन प्रत्येकाने. क्वेश्चन नंबर 6 ऑफ 1900 किलोमीटर विशाल
विशाल travel some distance by bus by airplane. By aeroplane. Bus travel with access